जय काय झालंय? त्या रोकड्यांनी नकार दिलाय आता माझं काम करायला. तुझ्या पप्पांनी बंदी घातली आहे त्याला. आता तो काम करणार नाही. आता एवढ्या कमी वेळात 700 लोकांची अरेंजमेंट कशी करू मी? सर एक मिनिट. सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. वाटलंच होतं मला. केबिन मध्ये आपण बोलूया. नाही सर मला आत्ता इथेच बोलायचं आहे. जय काका एक मिनिट. बोला जयराम, काय झालंय? सर तुम्ही दिलेला माणूस रोकडे तो कालपर्यंत माझा फोन घेत नव्हता. माझ्या मेसेजेसला रिप्लाय नाहीये. तुम्हाला माहितीच आहे. सर त्यांनी कुठल्याही डिटेल्सही पाठवल्या नव्हत्या. मी सारखा फोन करतोय त्याला. पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? कारण तो माणूस तुमचा आहे सर. मी त्याचं फक्त नाव सुचवलं होतं. त्याच्यासोबत काम करायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा होता. अहो पण सर हे मी तुमच्यावरती कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. एनिवे मी बोलतो त्यांच्याशी. जर त्यांनी काही चूक केली असेल तर ते सॉरी म्हणतील तुम्हाला. हे पण त्याचा आता काही उपयोग नाहीये सर. कारण रोकड्यांनी मला आता असं सांगितलंय की ते या प्रोजेक्टवर काम करणार नाहीत. तुम्ही त्यांना हे काम करू नका असं सांगितलंय का? कारण फोनवर त्यांनी तसं सांगितलं मला. सर हे सगळं काय चाललंय? म्हणजे मला कळत नाही. कमाल आहे ना. आम्ही तुमच्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली आहे. तुमचा विश्वास जिंकण्यासाठी मी हे काम घेतलंय. तुम्ही आधी मदत करता आणि मग नंतर हे असं. सर याला काही अर्थ नाही ना. मी तुमच्यासाठी हे का. हॅलो. हा रजनी. तो जरा बिझी आहे. हा मी सांगतो त्याला. हा म्हणजे एवढं मोठं चॅलेंज आमच्या समोर असूनही काका थांबा प्लीज. मी जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय. अरे रजनीचा फोन होता. ती सांगत होती की रोकड्याने सगळे डिटेल्स पाठवले. जय तू मेल चेक न करताच बोललास का? आता थोड्या वेळापूर्वी रोकड्यांनी फोन केला होता मला या नंबरवर. रोकडे तुमचं नक्की काय बोलणं झालंय जयरामशी? सॉरी सर मला बोलताच आलं नाही. खरं तर मी फोनच त्यांचा उचलू शकलो नाही. जस्ट अ मिनिट. होल्ड अ सेकंड. कम इन प्लीज.
हा रोकडे बोला. सर जरा पर्सनल प्रॉब्लेम होता म्हणून मी फोनच उचलू शकलो नाही. तुम्ही फोन उचललाच नाही? नाही सर, मी त्यांना तसा मेसेजही पाठवला होता. रोकडे तुम्ही त्यांचं काम थांबवलंय का? सर्व डिटेल्स पाठवले होते मी त्यांना. अहो, तुमचं नाव घेऊन आले होते, मग मी नाही कसं म्हणणार? आणि असं आयत्या वेळी आलेलं काम मी घेत नाही सर. रिस्क असते ना त्यात, तुम्हालाही माहितीये. आणि तुम्ही म्हणालात म्हणून मी हे काम घेतलं. रोकडे, मी तुम्हाला हे काम थांबवा असं सांगितलंय का? नाही. मग तुम्ही जयरामला असं का सांगितलं? काय? अहो, माझं त्यांच्याशी काही बोलणंच झालं नाही तर मग मी असं का सांगू? आणि असं काही नसताना मी खोटं का सांगेन? ठीक आहे रोकडे, मी नंतर फोन करतो तुम्हाला. थँक्यू. सर, मला त्या रोकड्यांचा मगाशी फोन आला होता आणि रोकड्यांनी फोन करून नकार नाही दिला. अरे ती मग मी खोटं बोलतोय का? आणि जय, मी असं नाही म्हणाले. मी आत्ता रोकड्यांचं बोलणं ऐकलंय. सरांनी स्वतः ऐकवलंय मला ते. अगं पण मी फोनवर. एक मिनिट. तुम्हाला कोणत्या नंबरवरून फोन आला होता मिस्टर जयराम? सर, या रोकड्यांचा नंबर सेव्ह नाहीये का तुमच्याकडे? रोकड्यांचा नंबर सेव्ड आहे माझ्याकडे, पण त्यांनी आता ह्या नंबरवरून फोन केला होता. हा अननोन नंबर आहे. हो. हा रोकड्यांचा नंबर नाहीच आहे. अहो पण सर, मी आता बोललो त्यांच्याशी थोड्या वेळ. कोणीतरी मस्करी केली आहे तुमची. या. तसं असेल तर मी जे काही बोललो त्यासाठी आय एम सॉरी. इथे नाही. बाहेर सगळ्यांसमोर जाब विचारलात ना जयराम? मग सॉरी सुद्धा सगळ्यांसमोर म्हणा प्लीज. एक मिनिट अदिती. हे बघ, या सगळ्याची काहीही गरज नाही. मला सगळ्यांसमोर मिस्टर जयरामला कमीपणा द्यायचा नाही. त्यांचा गैरसमज असेल, राग असेल, काही असेल, पण माझ्याबद्दल कुठलंही स्टेटमेंट करताना त्यांनी थोडासा विचार करायला हवा होता. इतकं मला स्पष्ट येऊन विचारायला हवं होतं ना. मला चाललं असतं. पण मिस्टर जयराम, तुम्ही तसं नाही केलं. शेवटी संस्कारांचा प्रश्न येतो ना, तो इथे. आणि मिस्टर जयराम, अहो एकदा साधा विचार करायचा ना, मी हे असं का करेन? जे प्रोजेक्ट माझ्या कंपनीसाठी इतकं महत्वाचं आहे त्या सगळ्यामध्ये मीच एवढे अडथळे का आणेन? मीच माणसं देऊन मीच व्यक्ती आणेन? तुम्ही ना खूप कोत्या विचारांचे आहात मिस्टर जयराम. सॉरी अदू, पण मला खरंच राहवलं नाही म्हणून बोललो मी हे सगळं. नाही सर, यात चूक तुमची नाहीये. यावेळी चूक जयरामची. एनिवे, हे बघ अदू,
आता हे प्रकरण वाढवण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला खूप काम आहे. चला कामाला लागा लवकर. चला कमान. आदिती, तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस. अगं, इतक्या वर्कलोड मध्ये कधीतरी अशा गोष्टी घडतात. पण जे काही घडलंय ते निष्काळजीपणामुळे घडलंय. पण आदिती, खरंच तू स्वतःच्या मनाला त्रास करून घेऊ नकोस. सॉरी. मी दाभोळकर सरांशी मगाशी जे काही वागलो ते चुकीचं होतं. हो, कारण थोड्या वेळापूर्वी मला फोन आला आणि बहुतेक ती कोणीतरी मस्करी केली होती. ती मस्करीची वेळ नव्हती आणि सिच्युएशनही नव्हती, त्यामुळे मी ओव्हर रिॲक्ट झालो. गेले 2 दिवस जो माणूस माझा फोन उचलत नाहीये, माझ्या मेसेजला रिप्लाय करत नाहीये, नेमकं त्याचंच नाव वापरून आज कोणीतरी माझ्याशी मस्करी करतं म्हणून मी रिॲक्ट झालो. मी संतापलो. त्यासाठी आय एम सॉरी. कारण सध्या वेळ इतका कमी आहे आणि प्रोजेक्टची डेडलाईन इतकी जवळ आली आहे की या सिच्युएशन मध्ये मला मस्करी नाही खपवून घेता येणार आहे कोणाची. आणि विषयच असा होता की ज्याच्यावर रिॲक्ट नसतो झालो तर कदाचित मी माझ्या चुकीचं एक्सप्लेनेशन देत नाहीये. पण खरंय, पण मला प्रश्न हा पडला होता की माझ्या कुठल्याही मित्रांना रोकडेचं नाव माहिती नाहीये ना माझ्या घरच्यांना. माझ्याशी आत्ता अशी कोण मस्करी करणार आहे? एनिवे, पण जे झालं ते चुकीचं होतं. काय खरं काय खोटं, मस्करी याची शहानिशा न करता मी रिॲक्ट झालो. पण नकळत माझ्याकडून सगळ्यांसमोर दाभोळकर सरांचा अपमान झाला. तुमच्या वडिलांचा अपमान झाला. त्यासाठी त्यांची आणि तुमची सगळ्यांसमोर माफी मागतो. आय एम सॉरी अदिती मॅडम. म्हणजे तुम्हालाही मीच चुकीचं वाटतं? कारण तुझं वागणं चुकीचं आहे. तुला दिसतंय की दाभोळकर बदलले, पण तू ते मान्यच करायला तयार नाही. जे आपण जर एखाद्यातले वाईट गुण शोधायचे म्हटल्याने आपल्याला ढिगभर वाईट गुण सापडतात, पण एखाद्यातला एक चांगला गुण शोधायचं म्हटल्यानंतर आपण लगेच भिंग घेऊन बसतो.
काका, कारण त्या माणसातल्या वाईट गुणांमुळे चांगले गुण झाकलेले असतात. बरोबर आहे ना, पण माणूस पूर्णतः वाईट नसतो ना. पण समोरच्याने त्याला चांगुलपणा सिद्ध करण्याची संधी तर द्यायला हवी. पण समोरच्याची जर नजर बदलली नाही तर उपयोग काय? तू दाभोळकरांना सगळ्यांसमोर बोललास, पण त्यांनी मात्र सगळ्यांसमोर त्यांची माफी मागू नकोस असं सांगितलं. बरोबर आहे ना? म्हणजे त्यांचंही कुठेतरी मतपरिवर्तन होत असेल ना. पण तुझं काय? आपले जैसे ते जे तुझ्या या अशा वागण्याचा कळत न कळत आधी तिला त्रास होतोय हे तुझ्या लक्षात येते का? काका, आपण एखाद्याकडे बघण्याची आपली नजर बदलली तर तो माणूस बदलला असं होत नाही ना. म्हणजे अजूनही आपण त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आपल्या समाधानासाठी आपण ते करत असतो. याचा अर्थ अजूनही तू हो, अजूनही मी हेच म्हणेन की दाभोळकर बदललेले नाहीये. त्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय काका. आता त्या दिवशी मी स्वतः जाऊन त्यांना म्हटलं होतं की सर, मी आणि रजनी सगळ्यांसोबत लंचला बसतो. तर तेव्हा मला म्हणाले हो, कॅरी ऑन. मग नंतर जेव्हा आदितीने त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी तसं का नाही सांगितलं? अरे पण तेव्हा असं का म्हणाले की मी जय आणि रजनीची वाट बघतोय? पण दुसऱ्या बाजूने विचार कर ना. ते तुझ्यासाठी जेवायचे थांबले हे महत्वाचं नाहीये का? हा बदल नाहीये. बर, पण मग आता त्या रोकड्याचं काय? मला म्हणे तो नंबर रोकड्यांचा नाहीच आहे. अरे मग काय मस्करी चालली आहे काही सगळी? अरे खड्ड्यात गेला तो रोकडे. आता त्या रोकडेलाच तुला मदत करायला दाभोळकरांनी सांगितलं ना. त्यांना जर सपोर्ट करायचा नसता तर का सांगितलं असतं त्याला? हे म्हणजे तुझ्यात आणि दाभोळकरांमध्ये जे गैरसमज होत आहेत त्याचा परिणाम तुझ्या आणि आदितीच्या नात्यावर होतोय आणि याचा मला त्रास होतोय आणि माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त त्रास होईल. त्यामुळे वेळी सावर. यापुढे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मला वाद नकोय. एक्सक्यूज मी सर. बोला मिस अदिती, काही काम होतं का? सर सॉरी. हे सॉरी कशाबद्दल होतं मला कळू शकेल का? आज ऑफिसमध्ये जे काही घडलं, जय जे काही बोललात त्या सगळ्याबद्दल सॉरी. याचा अर्थ तू एका नात्यानं इथं बोलायला आली आहेस असा समजू शकतो मी. सर, मी माफी मागते तुमची. जयकडून मला कसलीच अपेक्षा नाही, अगदी माफीची सुद्धा. तो तसाच वागला जसा मी त्याला ओळखतो. पण मी कसाही वागलो ना तरी त्याच्या मनामध्ये ही अशी शंका किंवा अशी भावना येणं साहजिक आहे. आदिती, इथे मी फक्त तू हे खूप वेळा सांगून झालंय. आत्ता इथे बोलून काहीच उपयोग नाही. आपण इथे प्रोफेशनली काम करतो आणि आजपर्यंत मी माझ्या प्रोफेशन मध्ये असं कोणाचंही ऐकून घेतलेलं नाही. यू नो दॅट. म्हणूनच सर, या सगळ्याबद्दल मी तुमची माफी मागते. सॉरी.
प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल रिलेशन्स हे आपण वेगवेगळे ठेवायला इतरांना सांगतो, मग हा नियम आपणही पाळायला हवा ना. मी पाळतो तो. जर या फोनमुळे मिस्टर जयरामना माझ्यावरती संशय आला असेल तर मी सुद्धा चौकशी करणार आहे की हा फोन त्यांना नक्की कोणी केला. मला सुद्धा कळायला हवं ना की त्यांना खरंच कुठला फोन आला होता की ते कुठल्या तरी रॉंग नंबरवरती इतका वेळ बोलत होते. मी चौकशी करणार आहे. मिस्टर जयरामचा जर काही गैरसमज झाला असेल तो दूर व्हायला हवा. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज. एकदा माझं इथलं काम झालं की मग मी ऑफिसमध्ये काय परत येणार नाही. म्हणजे कामं होत राहतील, डील्स होत राहतील, पण मी इथं आल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. I'll see to it. शेवटी मलाही माझ्या मुलीची काळजी आहेच. मिस आदिती, टेक केअर.